नाना पटोले यांच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी हे दिल्लीत दाखल झाले आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाल यांच्या भेटीला ते गेले आहेत। सचिव अनीस कुरेशी पदाधिकाऱ्यांना घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत। विधानसभा निरीक्षकांच्या नेमणुकींना घेऊन प्रदेश सचिवांमध्ये नाराजी आहे। पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत प्रदेश सचिवांना डावलल्याचा आरोप होतोय आणि हीच नाराजी पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे काही पदाधिकारी करतात दिल्लीत जाऊन। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी तुषार कोहे आता आपल्या सोबत आहे। तुषार, नेमकी नाराजी काय आणि काय अपडेट्स या सगळ्या घडामोडींबद्दल काँग्रेसमधल्या? सौरभ, काँग्रेसमध्ये असंतुष्टाची नाराजी आणि त्याला घेऊन दिल्ली दरबारी त्यांचं जाणं ही काही नवीन गोष्ट नाही। मात्र नाना पटोले यांच्या कार्यशैलीला घेऊन अनेक तक्रारी वारंवार आपल्याला पाहायला मिळतात। जेव्हा अशोक चव्हाण यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा ते देखील ते म्हणाले की जे विद्यमान नेतृत्व करतात त्यामुळे कुठेतरी अनेकांमध्ये नाराजी आहे। विशेष करून जर आपण बघितलं ना तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे सचिव आहे त्या सचिवांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते। या नाराजीची सुरुवात लोणावळा इथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं जे शिबिर झालं होतं त्यामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, तेव्हापासून या नाराजीला सुरुवात झाली आणि या नाराजीला आणखी आगीत तेल ओतण्याचं काम जे केलं ते महाराष्ट्रामध्ये ज्या 288 विधानसभा क्षेत्र आहे त्यासाठी काँग्रेसने ज्या निरीक्षकांची नेमणूक केली त्यामध्ये अनेक प्रदेश सचिवांना डावलण्यात आलं आणि या नेमणुकींना घेऊन त्यांच्या काही तक्रारी आणि या तक्रारी घेऊन अहमद कुरेशी जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहे ते मुंबई असेल, ठाणे असेल, खानदेश या भागातल्या काही पदाधिकाऱ्यांना घेऊन आज ते दिल्लीला गेलेले आहे। दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असेल किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांची ते भेट घेणार आहे। विशेष करून जर आपण का बघितलं तर मागच्या काही महिन्यापासून नाना पटोले विरुद्ध त्यांचा विरोधी गट असा एक संघर्ष। तुषार, थोडंसं थांबवतो, माहितीबद्दल धन्यवाद तुझे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।